शंभू काय आलाय हा हा निघणार का बघा सगळा सगळा नाश्ता जेवण झालं म्हणजे ह्यांचा नाश्ता होत आहे माझं जेवण झालं तर आता पप्पा सगळा सगळा पाडायला लागला बघा नारळ नारळ लागलेत बरं का गच है की इकडे दे. हा? हा हा आणा की इकडे करते सरळ इकडे आणा की. बघू इकडे मी पाडत तर गवत बघा ह्याला आहे तर बरं का पण हे छोट आहे तर ह्याचं गोड पाणी ह्या नारळाचं सपाक आहे पण हे मोठं झालं त्यामुळं हे काढणार आता हिरवच आहे तर इकडे झालंय पिवळं गोल्डन छोट वेगळ्या जातीचं हे माझं आहे ना शंभूचा हा वाटणी केलेल्या आधी लहानपणी सगळ्या वाटण्या केलेल्या आम्ही हा लय वाट नाही तर अजून आमच्या हा लय सेपरेट आहेत पलीकडला डिल्ला केला हो पप्पा पलीकडलाच काढा अच्छा बाय पडला आहा ते 4 गठ्ठ आहे एकच गठ्ठ हो का बघा पडलं ह्यांनी मम्मी घरात नाश्ता करतात म्हणजे बनवतात आणि आम्ही तिघं आलो इकडं नारळ पाडायला तर बघा इकडं याच्यामध्ये लावलाय कांदा इथं लावलाय लसूण मध्ये काय बघा मेथी पण आहे मेथी लावलेली कढीपत्ता परत काय आहे ती कोथिंबीर गच भरले का पाणी काढा हे बघा मस्त पैकी नारळ काढला आता ती पण पाट्यात आलीच चला पाहुणे यायला लागलेत हळूहळू आता आमचं छोटं दाजीबा आले तर राम राम साडू भाऊ आमचं दाजी तर बघा 2 नारळ आतापर्यंत पाडली अहो काय करताय तुम्ही पाडा की या नारळ पाणी प्यायला सकाळ साक्षी आली बघा ही माझी साक्षी छोटी बहीण आणि ही दाजीबा अयो पडून माझ्या डोक्यातच हक गेला साक्षीकडेच काय फोटो काढू आहे तर बघा स्नेहलने साडी घातली मस्तपैकी तर नारळ पाणी पिऊन मस्तपैकी झालं आमचं पाहुणे गेले गावामध्ये तर आम्ही बी चाललोय गावामध्ये तर नारळ ही गोड पाणी ही वेगळा पाणी असं वेगळं नारळ आहे काय म्हणते झाली तयारी तुमची चालली का चल वर का सुट्टी तू काय मोबाईलचं दुकान म्हणलंय का इथं पॉवर बँकवर चार्जिंग फ्री चार्जिंग नाही त्यांनी द्या इकडे लावायला काय 1 वाजून 11 मिनिटं कधी उरकायचं चला सासूबाईच राहिले काय माग सगळं जरी फुल तुला रील्स गेली म्हणून तुला दिलं का चला फायनली आमची तयारी झाली आता गावात जायचं आम्हाला झाली का तयारी तुम्हीच राहिला होता शेवटी उशिरा सगळी झाली तयार सुट्टे ओके चला मग नाही तर कोणतरी गोळा करून कुठे मोठ्या गेला मोठ्या घरी आलतो पण घरी कोणच नाही बर आज आले इकडं काय मम्मी फायनली पोचलोय आम्ही इथं फुलवा वा ती सगळ्याला फुल दे मला दे तुला मम्मीला दे सगळ्यांना हाय खेळ फुलं आणल्यात घरनं आम्ही देवाला व्हायला येतं वाजवतात ग इथं आता रांगोळी काढतात बघा
चला आता पालखी निघणार आहे, सगळे चाललेत पालखीकडे आणि आम्ही इथं काढतोय रांगोळी. कारण आहे ना इथं आता आपल्या घरी पालखी येणार आहे, त्याच्यामुळे स्वीटी काढते इथं रांगोळी. स्वीटी तिच्या बहिणी काय का नाही. आता आपल्याला दारात ना पालखी बसणार आहे, त्यामुळं इकडं बघा मस्त अशी रांगोळी काढायची चालू आहे. आणि पालखीकडे पालखी आणायला हे जाणार आहेत बघा. आता त्यांनी पप्पा नाना वगैरे सगळे चालले तर चला मी घेते आता रांगोळी काढून. ही बघा दोघं पण बघतात तुझ्याकडे. इकडं बघ. पालखी पोचली आता घरापाशी. इथं पालखी आली. काका तिकडे राहतात, तिकडं सगळी फोटोशूट चालू आहे. तिकडे शंभू बी आलाय. हा सगळीकडे पालखी नुसतं उभं राहून हळदी कुंकू लावून आपल्या दारात आता पालखी बसणार आहे. चला येते पालखी आपली. आजीकडे जा. नाही येत. मी मावशी असून माझ्याकडे ते यायला किती दिवस लागले मी. इकडे बघ, इकडे बघ. ए, मला जागा द्या. घोंगडी टाकतात बघा आता इथं. आले बघा पालखी. हा. कोंबडा कुठे गेलाय घरावर. सगळे इथं खाली. स्वीटीच्या मैत्रिणी इथं सगळे. सगळं लाल लाल. बरं झालं तेवढं मला. अजून एक टीव्ही आणली बघा भेटवायला. ही बघा इथं आहे पालखी फिरवायची आता. पालखी फिरवायची. चालली बघा पालखी. चालली बघा. देवाला आला बघा. मंदिरात पाया पडायला मम्मीला दाखवायला आलो. आणि पाळणा बघा रामाचा ही. आणि हे बघा असं आहे ना. इथं बघा इथं काय आहे हे माहितीये का? इथनं काय ग म्हणते मम्मी ह्याला? भुयार. भुयार आहे ही. डायरेक्ट कात्रजला निघतं. निळकंठेश्वर माहितीये का मंदिर त्या पाण्यातलं, तिथं निघतं ही. हा आहे ना ग. हे बघा भुयार आहे. तर बघा आम्ही दरवेळेस संक्रांतीला ना इथंच येतो बघा ह्या मंदिरात. आणि मी लहानपणी ना इथं लय खेळायची बघा. गोट्या सुरपाट्या वगैरे वगैरे इथं ना लय खेळायचे बघा ह्या जागेत. गोटे खेळायचे. लय गोट्या खेळायची मी. हा तेव्हा तिथं खेळायची. हा ती लिंब आहे ना लिंबाच्या खाली. हा काकीने सांगितलं ह्या लय खेळायचं. चिंध्याचा बॉल करायचा हाणायचा एकमेकाला. इथं गोट्या खेळायचं बघा. असं आलं का नाही जागेवर असं लहानपणीच आठवतं. हे